की म्हणजे प्रस्तावना करायची तुम्ही प्रत्येक प्रश्नाला. असे जे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतील ना त्यांना, की विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचे भारुड असून यामधून त्यांनी दुर्गुणी माणसांची त्यांनी दुर्गुणी माणसांवर टीका वगैरे केली आहे किंवा त्यांची दुर्लक्षणे दाखवली आहे. आणि मग ज्या ओळी आहे त्यांचं विश्लेषण करायचं, म्हणजे त्यांचा मिनिंग लिहायचा. ओके. त्यानंतर तसा 4 मार्काला असेल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न सुद्धा आहे बघा त्याच्या खाली, पठित पद्यावरच आधारित आहे तो. त्याच्यामध्ये 2 कृती दिली आहे 2-2 मार्काला. आता यामध्ये काय असेल, दिलेली कविता सोडून म्हणजे जी कविता दिलेली आहे ती सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितांवर कृती ते विचारतील. आणि काव्य सौंदर्यावर आधारित कृती, काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण. आता काव्य सौंदर्य आणि रसग्रहण म्हणजे काय? आता काव्य सौंदर्य म्हणजे कवितेचा, हॅलो आवाज येतोय ना माझा? येस सर. हो सर. येतोय. हा. आता काव्य सौंदर्य म्हणजे काय करायचं, की जी कविता दिलेली आहे त्या कवितेचा संपूर्ण मिनिंग, आशय म्हणतो आपण, तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहावा लागेल. आणि रसग्रहणावर आधारित कृती. आता ज्या पद्यपंक्ती म्हणजे कवितेच्या आवडी दिलेल्या असतील. रसग्रहण म्हणजे काय, की आता आपल्या मराठीमध्ये 9 रस आहेत बघा. म्हणजे शृंगार रस, वीर रस, भाव रस, म्हणजे त्या ज्या ओळी दिलेल्या आहेत त्यांच्यामधून कोणत्या रसाचा आपल्याला प्रत्यय येतो, त्यांचा मिनिंग, हे सर्व त्या काव्य पंक्तीमध्ये रसग्रहणावर आधारित प्रश्नामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे बघा, कथा साहित्याचा प्रकार. त्याच्यावर सुद्धा पहिला प्रश्न आहे कथा साहित्याचा परिचय. म्हणजे एक जनरल प्रश्न असेल हा, कथा म्हणजे काय किंवा कथा साहित्याचा परिचय किंवा कथेची वैशिष्ट्ये, त्याच्यावर सुद्धा आकलन कृती तुम्हाला विचारलेली आहे. यांची उत्तरं तुम्हाला पॅसेज मध्ये सापडतील. त्याच्यानंतर दुसरा जो आहे पठित कथांवर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. आता आपल्याला कथा कोणत्या आलेल्या आहेत? शोध आणि गडी या तुम्ही वाचल्या असणारच. व.पु. काळे आणि डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या त्या 2 कथा आलेल्या आहेत. तर या 2 कथांमधील कोणताही एक पॅसेज तुम्हाला देतील, त्याच्यावर तुम्हाला ते प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची. याच्यामध्ये सुद्धा स्वमत आणि अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती असतील. त्याच्यानंतर उपयोजित मराठी बघा, म्हणजे रायटिंग स्किल, जे आपल्याला मुलाखत, माहिती पत्रक, अहवाल, वृत्तलेख आहेत. यामध्ये बघा अपेक्षित कौशल्य काय आहे? आकलन, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं आकलन कसं झालेलं आहे. उपयोजन म्हणजे व्यवहारात आपण त्या गोष्टी, ह्या ज्या 4 आलेल्या आहे, मुलाखत, माहिती पत्रक, अहवाल, त्या कशा उपयोजन म्हणजे उपयोग करणार आपण त्यांचा कौशल्य, याच्यावर आधारित त्या कृती दिलेल्या आहे. ह्या गोष्टींमध्ये बघा तुम्हाला पाठांतराचा भाग जास्त आहे. ओके. मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेखन याच्यामध्ये तुमचं वाचन, पाठांतर, थोडं उत्तर वगैरे तुम्ही व्यवस्थित याची तयारी करा. त्याच्यानंतरचा भाग आपण बघणार आहोत 5वा, व्याकरण व लेखन, 20 मार्काचा. ओके. व्याकरणामध्ये बघा काय आहे, आता व्याकरणच हेच बघणार आहोत आपण, कारण सरांनी मला सांगितलं होतं की आपण ग्रामर घ्यायचं आहे. मग हे ग्रामर आपल्याला घ्यायचं आहे. समास, वाक्य रूपांतर, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार, हे 5 घटक आणि निबंध लेखन आपण बघणार आहोत. निबंधाचे 5 प्रकार आहेत. त्या 5 प्रकारांचे 5 निबंध येतात. त्यापैकी तुम्हाला परीक्षेमध्ये 1 लिहायचा असतो. तर मग 5 प्रकार कोणते आहे? वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, वैचारिक निबंध. आता बघा याच्यापैकी तुम्ही कोणती निवड करणार? जर तुम्हाला सांगितलं 5 निबंधांपैकी कुठला निबंध लिहायला तुम्हाला आवडेल? कोणता आवडेल सांगा? वैचारिक निबंध. वैचारिक निबंध, बरं. पण बघा कारण तुम्ही वैचारिक निबंध म्हणजे काय, की वैचारिक निबंधामध्ये तुम्हाला 2 बाजू मांडाव्या लागतात. समजा वैचारिक निबंध असा आहे, कोरोना संकट हा वैचारिक निबंधाचा प्रकार आहे. म्हणजे कोरोना संकट किंवा कोरोना महामारी, मग या कोरोना विषयी त्याचा उगम कसा झाला, त्याचा प्रसार कसा झाला,
कोरोनामुळे आपण कुठल्या गोष्टी शिकलो, या सर्व बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला लिहिता यायला पाहिजे. आता वैचारिक मध्ये बरेचसे प्रकार आहेत. समजा विज्ञान शाप की वरदान. मग विज्ञान युग हे शाप कसं, ही एक बाजू मांडायची, आणि विज्ञान युग हे युग माणसाला वरदान कसं, ही दुसरी बाजू मांडायची. म्हणजे याचा आपल्याला बरोबर अभ्यास असेल, या गोष्टी आपण मांडू शकू. शाप कसं, वरदान कसं, तरच या वैचारिकची निवड करायची. किंवा मोबाईलचे दुष्परिणाम, मोबाईलचे फायदे. म्हणजे वैचारिक निबंध ऍक्च्युअल काय आहे, थोडा डिफिकल्ट आहे. आणि तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळे, कारण याला वाचन जास्त लागते, ऍडिशनल वाचन. त्याच्यामुळे मला तरी वाटते थोडा वर्णनात्मक जर तुम्ही निवड केली ना, वर्णनात्मक, कारण वर्णनात्मक मध्ये कसं आहे की सोप्या लँग्वेज मध्ये आपण तो वर्णनात्मक निबंध लिहू शकतो. त्याच्यामुळे मला तरी वाटते तुम्ही वर्णनात्मक निबंधाची निवड करा परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी. हा, एखाद्याला वाटेल की आपल्याला वैचारिक लिहिता येऊ शकतो, कल्पनाप्रधान लिहिता येऊ शकतो. कल्पनाप्रधान मध्ये कसे मुद्दे असतात, मी मुख्यमंत्री झालो तर, मी प्रधानमंत्री झालो तर, है ना, असे झालो तर, म्हणजे एक इमॅजिन, कल्पना केलेली आहे. आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये शेतकऱ्याचे आत्मवृत्त, मोबाईलचे आत्मवृत्त, पुस्तकाचे आत्मवृत्त, पडक्या झाडाचे आत्मवृत्त, असे निबंध असतात. चित्रणात्मक मध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चित्रण दिलेलं असेल, शिपायाचं चित्रण, किंवा एखाद्या परिसराचं, त्या प्रकारचे निबंध त्या ठिकाणी असतात. आणि वर्णनात्मक मध्ये आपले मी पाहिलेली एखादी संध्याकाळ, किंवा मी अनुभवलेली सकाळ, मी पाहिलेला पावसाळ्यातील एक दिवस, असे असतात. तर वर्णनात्मक निबंध हा लिहिण्यासाठी थोडा सोपा असतो. त्यामुळे माझ्या मते तुम्ही आणि काय आहे बघा, सोप्या लँग्वेज मध्ये तो लिहिला तरी चालतो. त्याच्यामुळे तुम्ही वर्णनात्मक निबंधाची तयारी करा. मार्किंग असं आहे बघा, जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. जे बोर्डानं तिकडनं हे दिलेलं आहे की कसं, कोणत्या प्रकारे तुम्हाला स्क्रीन दाखवतोय, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आता बघा. हॅलो हॅलो स्टुडंट. हा, आता मी एक प्रश्नपत्रिका दिली आहे. आपण आज याला सुरुवात करूया, समासाला. समास शिकवणार मी आज तुम्हाला. त्याच्या आधी एक प्रश्नपत्रिका आहे माझ्याकडे, मी ते तुम्हाला दाखवते, म्हणजे कशा प्रकारची बोर्डाची प्रश्नपत्रिका असेल. तर अशी एक बोर्डाने प्रश्नपत्रिका म्हणजे बनवलेली आहे. तर असे बघा पॅसेज असतील त्यामध्ये. आता पहिला, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, आता 80 मार्काचा पेपर आपण लिहितोय, आणि आपल्याला ही कृती पत्रिका आहे, बरोबर. आणि कधी कधी आपल्याला ते वेन डायग्राम सुद्धा सांगितलेले असतात परीक्षेमध्ये काढायला, बरोबर, आन्सर पेपर मध्ये, बरोबर ना. हा, तर मग तुम्ही काय करायचं बघा. आता आपल्या आन्सर पेपर मध्ये प्रश्न लिहू नका, डायरेक्ट आन्सर लिहा नंबर टाकून. ओके. समजा काही विद्यार्थी काय करतात, कृती 1, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, असा प्रश्न उत्तर पत्रिकेत लिहितात. आता हा लिहायची काही आवश्यकता नाही, याच्यामध्ये वेळ जातो. तेवढाच वेळ आपण निबंधासाठी देणार, उपयोजित रायटिंग स्किल साठी देणार. हे सुद्धा लिहू नका तुम्ही. काय करा, कृती 1 अ मधला एक आनंद देणारे कोणतेही 2 घटक लिहा. य आणि र असे 2 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. मग तुम्ही आनंद देणारे कोणतेही 2 घटक लिहा. हा प्रश्न जरी नाही लिहिला तरी चालेल, डायरेक्ट उत्तर लिहा. पण उत्तर कसं लिहिणार, कृती 1 च अ मधील एक य आणि र, मग आनंद देणारे घटक 2 कोणते आहे, मग ते आपल्याला पॅसेज मध्ये शोधावे लागतील कोणते 2 घटक आहे. मग त्यांची ती उत्तरं लिहा. असं तुम्ही करत चालायचं परीक्षेमध्ये, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. नाहीतर मग प्रश्न लिहिणं म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उतरवणार आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये, बरोबर. त्याच्यामुळे त्या प्रश्न लिहिण्याच्या भानगडीत पडू नका, डायरेक्ट आन्सर लिहा, म्हणजे तुमचा वेळ वाचणार. बघा, ही प्रश्नपत्रिका अशी आहे.
याचे आता तुम्हाला सगळे पुस्तकामधल्या लेसनचा आणि पोयमचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा तुम्ही हे सर्व लिहिणार. त्याच्यानंतर 5वा विभाग येतो व्याकरणाचा, जो आपल्याला शिकवायचा आहे. आता बघा, मी आपलं हे झालेलं नाही आहे, पण तुमची एक पूर्वतयारी म्हणून तुम्हाला विचारतो. मला वाटते तुमचं 9वी 10वीला 9th 10th ला कधीतरी झालं असेल वाक्याचे प्रकार, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, बरोबर हा. झाले. समास झालेले असतील, अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुब्रीही समास. स्क्रीन दिसते ना माझी? हॅलो स्टुडंट. हो सर, दिसते. हॅलो. हो हा, सर. इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा रिप्लाय द्या आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा. हे तुम्हाला 10 मार्कला विचारणार. याच्यामध्ये काय करतात बघा, बोर्डाच्या परीक्षेमध्ये थोडे पर्याय असतात, हे फसवे पर्याय तुम्हाला टाकलेले असतात, म्हणजे कन्फ्यूज करणारे. त्याच्यामुळे आपल्याला बरोबर आन्सर माहीत असल्याशिवाय आपण त्या ठिकाणी आपलं उत्तर लिहायचं नाही. कारण आता बघा, 4ही पर्याय आपल्याला सारखे वाटतात, पण ते आन्सर आपण कसं काढलं त्याच्यावर ते आपलं आन्सर डिपेंड असते. आता पहिला सूचनेनुसार कृती करा व्याकरण आहे, योग्य पर्याय निवडा असा प्रश्न येतो. काल रात्री विजांचा खूप कडकडाट झाला. आता हे वाक्य कोणतं आहे? विधानार्थी वाक्य आहे, सिंपल सेंटेन्स आहे. वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा. आता उद्गारार्थी वाक्य आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स त्यांनी ओळखायला सांगितलेलं आहे आणि हे 4 ऑप्शन दिलेले आहे. 4ही ऑप्शनच्या शेवटी आपल्याला उद्गार चिन्ह दिसते, बरोबर की नाही? दिसतंय ना? हो. हॅलो. हा, तर मग आता उद्गारार्थी तुम्हाला माहिती आहे का वाक्याचं रूपांतर कसं करतात? उद्गारार्थीचं एक्सक्लेमेटरी करायचं, होकारार्थीचं नकारार्थी करायचं, प्रश्नार्थीचं परत विधानार्थी करायचं. हे माहीत असल्याशिवाय तुम्हाला ओळखता येऊ शकत नाही. आता याचं कसं करणार, कोणाला माहिती आहे का सांगा? काल रात्री विजांचा Second खूप option. कडकडाट झाला. सेकंड आहे सर. बरोबर ओळखलं. कारण बघा काय आहे, तुम्ही झालेलं आहे तुमचं वाटते हे एक्सक्लेमेटरी आपण इंग्रजीमध्ये तुम्हाला आहे बघा, व्हेरीचं आपण काय करतो एक्सक्लेमेटरी मध्ये, हाऊ का काहीतरी करतो ना, आठवत असेल बघा. हो सर. हा, हाऊ असेल तर व्हेरी करतो, व्हेरीचा हाऊ करतो, म्हणजे तोच प्रकार आहे हा मराठीमध्ये. तो व्हेरी म्हणजे इथे खूप आलेला आहे. काल रात्री विजांचा खूप कडकडाट झाला म्हणजे व्हेरी. मग आता आपल्याला हाऊ करायचंय, मग आपण कशी सुरुवात करणार? खूप काढून टाकायचा, किती कडकडाट झाला काल रात्री विजांचा, आणि शेवटी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी मार्क, बरोबर, उद्गार चिन्ह. असं तुम्ही हे कन्व्हर्टेशन करायचं. आता दुसरं वाक्य बघा. आता दुसरं वाक्य वाचा एका विद्यार्थ्याने. वाचा, सूचनेप्रमाणे सोडवा. आवाज येतोय माझा? कोणीही वाचा, काही हरकत नाही. आणि चैनीच्या याचं उत्तर वस्तू न महाग बघता असतात. हा, नकारार्थी करा. नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह करा. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही वाक्याचं रूपांतर करताना मिनिंग बदलू द्यायचा नाही. म्हणजे आपलं जे प्रश्नामध्ये विचारलेलं वाक्य आहे आणि आपलं उत्तराचं वाक्य आहे, त्याचा मिनिंग बदलायला नको. चैनीच्या वस्तू महाग असतात हे विधानार्थी वाक्य आहे. याचं तुम्हाला काय सांगितलेलं आहे? निगेटिव्ह करायला. निगेटिव्ह म्हणजे मराठीत नकारार्थ. हा, कसं करणार सांगा? ऑप्शन न बघता आन्सर द्यायचं. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. बरोबर, चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात म्हणजेच याचा अर्थ काय? चैनीच्या वस्तू महाग असतात. म्हणजे असा मिनिंग न बदलू देता आपल्याला हे वाक्याचं रूपांतर करायचं आहे. आता पुढे बघा, हे झाले बघा. अशा प्रकारे तुम्हाला 2 वाक्याच्या प्रकाराने रूपांतरावर प्रश्न विचारले जातील. आता दुसरा प्रकार आहे समास. हा,
योग्य पर्याय निवडा. नीलकंठ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. आता समासाचे आपण शिकवतो मी तुम्हाला, पण त्याच्या आधी हे प्रश्नपत्रिका आपण बघतोय, त्याच्यामुळे आपण हे घेतोय. नीलकंठ काय येईल? समासाचे प्रकार बघा 4 आहेत. अव्ययी भाव समास, पहिलं पद महत्वाचं असते त्यावेळेस अव्ययी भाव समास, दुसरे पद महत्वाचे असते त्यावेळेस तत्पुरुष समास, दोन्ही पदे महत्वाचे असतात त्यावेळेस द्वंद्व समास, आणि दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरेच पद महत्वाचे असते त्यावेळेस बहुव्रीही समास. मग आता इथे नीलकंठ, मग विग्रह कसा करणार? आधी विग्रह करता यायला पाहिजे. नील आहे, नील म्हणजे निळा, नील आहे कंठ ज्याचा असा तो, थर्ड पर्सन म्हणजे शंकर, म्हणजे बहुव्रीही समासाचं उदाहरण आलं. पानोपानी, प्रत्येक पाणी, अव्ययी भाव समासाचं उदाहरण. हे तुमचं झालेलं नाही म्हणून आपण हे 2 प्रकार बघूया, असू द्या. त्याच्यानंतर मग पुढचं ते आहे समजा प्रयोग आणि अलंकार, त्याचं नको कारण ते आता समासाबद्दल तुमचं काही झालंय का? हॅलो स्टुडंट, हॅलो. येस सर. हॅलो हा, समास झाले का तुमचे? काही माहिती आहे का समासाबद्दल? नाही. थोडंफार सांगा ना जरा. ओके. हा नाही मी पूर्णच डिटेल मध्ये घेतोय. फक्त मला ना, कारण आम्ही गुगल मीट वरून आम्ही शिकवतो, तर मला याचं ना थोडा शेअरिंगचा प्रॉब्लेम येतोय, म्हणून मी मध्ये मध्ये थोडं सांगतो. गुगल मीट आणि हे पूर्णपणे वेगळं आहे. मी फोटो सुद्धा काढू शकतात नंतर अभ्यासाला. आता बघा समास कसे आहेत. भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. 2 किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. बघा, एकाच शब्दाचा उपयोग करणं म्हणजे काटकसर करणं. उदाहरणार्थ, चंद्राचा उदय असे न म्हणता आपण चंद्रोदय असे म्हणतो ना आपण. चंद्रोदय झाला असे म्हणतो ना. रिप्लाय देत चला. हो सर. हो सर. हा, चंद्राचा उदय झाला असं म्हणतो का? नाही, चंद्रोदय म्हणतो. आपण पोळीसाठी पाट असं न म्हणता पोळपाट म्हणतो. पोळपाट कुठं ठेवलाय? पोळीसाठी पाट कुठं ठेवलाय असं म्हणत नाही. बटाटे घालून तयार केलेला वडा असे म्हणत नाही आपण. बटाटे वडा, मला बटाटे वडा खायचा आहे असे म्हणतो. बटाटे घालून केलेला वडा खायचा आहे असं म्हणतो का? आपण नाही. म्हणजे शब्दांची आपण इथे काटकसर केली. मग शब्दांचं असं एकत्रीकरण करणे म्हणजे समास. समास. बटाटे घालून केलेला वडा यांचं आपण एकत्रीकरण काय केलं? बटाटे वडा. म्हणजे याला काय म्हणणार आपण? समास. मग समास याचा अर्थ एकत्र करणे. समासात अनेक जोड शब्द, एक मिनिट, समासात अनेक जोड शब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्पर संबंध दाखवताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण काढतो, म्हणजे काढून टाकतो. आता विभक्ती प्रत्यय म्हणजे काय? तुम्हाला विभक्ती होत्या का? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन होत्या या विभक्ती कधी अभ्यासाला मराठीमध्ये? त्यांचे जे प्रत्यय, सलाते, सलानाते, तातीचे, ऊन, हून, ऊन, हून, तत्या, म्हणजे हे जे आता तो टेबल होता, हे प्रत्यय लागलेले असतात शब्दाला. आता बघा, इथे चंद्रोदय, चंद्राचा उदय. आता चंद्र शब्द आहे, याला सा लागलाय. कशाचा प्रत्यय आहे? हा षष्टीचा प्रत्यय आहे, बरोबर. चंद्राचा उदय. मग आपण सा हा प्रत्यय काय केला? गाळून टाकला, म्हणजे लोप पावला, तो नाहीसा झाला, आणि शब्द काय बनला? चंद्रोदय. पोळीसाठी पाट,
असं न म्हणता पोळीसाठी थी ई तय्या सप्तमीचा प्रत्यय आहे. मग पोळीसाठी पाठ, साठी काढून टाकला पोळपाट. बटाटे घालून तयार केलेला वडा, याच्यात पण प्रत्यय आहे. घालून, ऊन होऊन पंचमीचे प्रत्यय आहे, ते काढून आपण बटाटे वडा असे आपण शॉर्टकट हे शब्द तयार केले. म्हणजे त्यांचं एकत्रीकरण केलं. म्हणजे हे विभक्तीचे प्रत्यय आपण काय करतो, समासामध्ये काढून टाकतो. मग शब्दांच्या या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो. इथे वरते कोणते जोड शब्द तयार झाले, चंद्रोदय, बटाटे वडा, पोळपाट, हे जोड शब्द तयार झाले. त्यांना सामासिक शब्द म्हणतात. आणि हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण कोड करून सांगतो. कोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. बघा, आता मी समजा तुम्हाला म्हटलं की बटाटे वडा याचा विग्रह करा. मग तुम्ही काय करणार, बटाटे वडा हा काय झाला, सामासिक शब्द. मग त्याचा विग्रह कसा करणार, विग्रह म्हणजे फोड करणार. बटाटे घालून तयार केलेला वडा हा झाला त्याचा विग्रह. मी तुम्हाला शब्द दिला पोळपाट, पोळपाट हा सामासिक शब्द, त्याचा विग्रह कसा करणार, पोळीसाठी पाट. चंद्रोदय हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह कसा करणार, चंद्राचा उदय. सूर्योदय, सूर्योदयचा विग्रह काय करणार, आता सांगा, तुम्हाला माहिती पाहिजे आता. बरोबर, सूर्याचा उदय, बरोबर, हा त्याचा विग्रह झाला. मी म्हटलं पुरणपोळी, पुरणपोळीचा विग्रह काय करणार, पुरणाची पोळी. हा, पुरणाची पोळी. पण पुरण घालून तयार केलेली पोळी असा त्याचा मराठीमध्ये विग्रह करतात. म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी पुरणपोळी. मी त्याच्यानंतर असं म्हटलं गजानन, गजाननचा विग्रह काय करणार, गजानन कोणाला म्हणतो आपण, गणपती. हा, गणपतीला, बरोबर. आता गजानन याच्यामध्ये दोन शब्द आहे. गज, गज म्हणजे हत्ती, आणि आनन, आनन म्हणजे तोंड, मुख. म्हणजे याचा विग्रह कसा होणार, गजाचे आनन आहे ज्याला असा तो गणपती, हा झाला त्याचा विग्रह. म्हणजे असे आपल्याला विग्रह आणि त्या विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखायचा, आणि त्या विग्रह करण्यावरून समास ओळखायचा. ही पद्धत आपल्याला या ठिकाणी आहे. मग आता त्याच्यानंतर बघा तिसरा पॅरेग्राफ. मग शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आणि हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण कोड करून सांगतो. कोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. बघा, मी तुम्हाला बोललो पोळपाट हा झाला सामासिक शब्द, आणि तो कोणत्या शब्दापासून तयार झाला, म्हणजे पोळीसाठी पाट यापासून. मग पोळीसाठी पाट ही आपण फोड केली. फोड करणे म्हणजे वेगवेगळं करणे, म्हणजेच त्याला विग्रह म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचं केलेलं स्पष्टीकरण. उदाहरणार्थ इथे एक अजून दिलेला आहे वनभोजन, हा सामासिक शब्द आहे. वनभोजनचा विग्रह काय झाला, वनातील भोजन, हा त्याचा विग्रह झाला. त्याच्यानंतर एक मिनिट, स्क्रीन दिसतंय, हॅलो स्टुडंट. हा, आता बघा समासाचे प्रकार. समासाचे प्रकार 4 आहेत. तुम्ही आपल्याला परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला या 4 प्रकारांपैकी कुठलाही उदाहरण विचारणार. आता समासात कमीत कमी 2 शब्द किंवा पदे, पद म्हणजे ओळ, एखादी लाईन. समासात कमीत कमी 2 शब्द किंवा पदे एकत्र येतात. 2 शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्व, म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलायचे असते, यावरून समासाचे प्रकार ठरवण्यात आलेले आहेत. ते पुढील प्रमाणे. आता बघा, पद म्हणजे काय, शब्दच. पहिले पद प्रमुख असेल, प्रमुख म्हणजे महत्वाचे असेल किंवा प्रधान असेल तर अव्ययीभाव समास.
दुसरे पद प्रमुख असेल म्हणजे महत्वाचे असेल म्हणजे प्रधान असेल तर तत्पुरुष समास होतो. दोन्ही पदे महत्वाची असतील तर द्वंद्व समास होतो. आणि दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास होतो. हे 4 सर, repeat समास करा आपल्याला ना. अभ्यासाला आहे. हे बघा आता बघा की समासामध्ये बघा आता 4ही प्रकार आपण व्याख्येनुसार बघणार नंतर. आता समासामध्ये 2 शब्द किंवा 2 पदे एकत्र येतात. पदे म्हणजे 2 किंवा 3 शब्द. 2 शब्दांपैकी आता समास बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की गजानन, गजाचे आहे आनंद ज्याला असा तो. आता तो म्हणजे कोण? थर्ड पर्सन आला म्हणजे चौथा समास बघा. दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्याला बहुव्रीही समास होतात म्हणतात. म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध होतो आपल्याला. गजाचे आहे आनंद ज्याला असा तो गणपती. म्हणजे यामध्ये कोणता समास आला? बहुव्रीही समास. एक आपण सेंटेन्स पाहिलं होतं. समजा वन भोजन म्हटलं. वन भोजन, वनातील भोजन, यामध्ये कुठला समास आहे? तत्पुरुष, दुसरं पद महत्वाचं आहे. मी असं म्हटलं बहीण भाऊ. बहीण भाऊ आपण कसं वापरतो? बहीण आणि भाऊ, बरोबर. आई वडील, आई आणि वडील दोन्ही पद महत्वाचे इम्पॉर्टंट आहे. मग इथे द्वंद्व समास होईल. आणि समजा मी असं म्हटलं पहिले पद प्रमुख असेल तर अव्ययी भाव. म्हणजे मी म्हटलं यथामती. मती म्हणजे बुद्धी, म्हणजे मतीप्रमाणे म्हणतो आपण. मग या ठिकाणी मती हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे आणि पहिलं पद महत्वाचं आहे त्यामुळे अव्ययी भाव समास. आता तुम्ही एक या व्याख्या लक्षात ठेवा. पहिलं पद प्रमुख, प्रमुखचा अर्थ महत्वाचं, प्रधान असेल तर अव्ययी भाव. दुसरं पद प्रमुख असेल तर तत्पुरुष. दोन्ही पदे महत्वाचे असेल तर द्वंद्व. आणि दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही. आवाज येतोय माझा? हो सर. हॅलो. हा. तर बघा आता तुम्ही ज्या वेळेस आता हे 4 समास एकदम सोपे सेंटेन्स आहेत, उदाहरण आहे. तुम्ही 4ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ओळखू शकता. काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. ज्यावेळेस तुमच्याकडे भरपूर एक्झाम्पल येतील समोर त्यावेळेस तुम्ही ओळखणार. आता पहिल्या समासाची व्याख्या आपण बघणार. अव्ययी भाव समास म्हणजे काय बघा. अव्ययी भावची काय पाहिली आपण? फक्त इथे पहिले पद प्रमुख असेल तर अव्ययी भाव समास होतो. मग आता कसा होतो बघा. जेव्हा समासातील पहिले पद महत्वाचे असते व सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययी भाव समास होतो. बघा फक्त पहिलं पद महत्वाचं नसते तर क्रियाविशेषणाचा शब्दाचा वापर कसा केलेला असतो? क्रियाविशेषणासारखा. क्रियाविशेषणासारखा म्हणजे कसा? तुम्हाला नाम, शब्दांच्या जाती माहिती आहेत ना 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, बरोबर. याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय कोणती आहे? समजा मी असं म्हटलं मी प्रतिदिन अभ्यास करतो. कसा करतो? अभ्यास कसा करतो? आन्सर काय आहे? बोलत चला. प्रतिदिन. हॅलो बोला. प्रतिदिन. प्रतिदिन. मग प्रतिदिन हे काय? क्रियाविशेषण अव्यय. तो दरवर्षी गावाला जातो. कधी जातो किंवा कसा जातो? दरवर्षी. दरवर्षीची फोड आपण काय करणार? प्रत्येक वर्षी. बरोबर. प्रत्येक, आपण असं न म्हणता मी प्रत्येक वर्षी गावाला जातो असं न म्हणता आपण काय म्हणतो? मी दरवर्षी गावाला जातो. म्हणजे प्रत्येक वर्षी. मग यामध्ये प्रत्येक हा शब्द महत्वाचा आहे आणि प्रत्येक वर्षी हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. प्रतिदिन, मी प्रतिदिन अभ्यास करतो. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. याच्यामध्ये प्रत्येक हा महत्वाचा शब्द आहे आणि प्रत्येक दिवशी हे क्रियाविशेषण आहे. म्हणजे क्रियाविशेषण जर तुम्हाला ओळखता आलं ना तर हा समास लगेच ओळखता येईल. आणि आपण शब्दाचा विग्रह कसा करतोय याच्यावरून सुद्धा हे समास आपल्याला लगेच आपला क्लिक होतील
की हे समासाचं हे उदाहरण आहे. आता बघा या अव्ययी ही नावं तर तुम्हाला माहिती आहेत ना. हॅलो स्टुडंट, ही अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्री ही नावं पाठ आहेत ना तुम्हाला. ही हो, एकदम हो, नवीन सर. आहे, हा. माहिती आहे ना. हा, मग फक्त यांच्या व्याख्या ज्या आहेत, डेफिनेशन, त्या फक्त लक्षात ठेवा. अव्ययी भाव मध्ये पहिलं पद महत्वाचं असते, तत्पुरुष मध्ये दुसरं, द्वंद्व मध्ये दोन्ही, आणि बहुब्री जो आहे त्याच्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरं पद. हे एक लक्षात ठेवा. आता आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून या व्याख्या केलेल्या. जेव्हा पहिलं पद महत्वाचं असते तेव्हा सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केलेला असतो, तेव्हा अव्ययी भाव समास होतो. आता बघा, आपण एखाद्याला म्हणतो तो आजन्म बहिरा आहे. मग आजन्माचा आपण काय विग्रह करतो? जन्मापासून. जन्मापासून, बरोबर की नाही? आजन्म म्हणजे काय? तो आजन्म आंधळा आहे. म्हणजे आपला बोलायचा उद्देश काय असतो? समजा एखादा विद्यार्थी एखाद्याला म्हणेल तो आजन्म बहिरा आहे, तो आजन्म मुका आहे, तो आजन्म डोळस आहे. आजन्म म्हणजे जन्म झाल्यापासून, जन्मापासून. मग बघा, आजन्म तुम्हाला शब्द दिला, त्याचा विग्रह काय 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 केला आपण? जन्मापासून झाला ना, जन्मापासून. आणि शब्दाचा पहिला शब्द जन्मा हा महत्वाचा आहे. पासून पूर्ण शब्द क्रियाविशेषण अव्ययासारखा आहे, बरोबर ना? यथाशक्ती आपण म्हणतो ते यथाशक्ती दान करतात, शक्तीप्रमाणे, त्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे, शक्तीप्रमाणे आहे ना. पहिला शब्द महत्वाचा शक्ती, आणि शक्तीप्रमाणे क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी. आता याच्यामध्ये बघा, यथा बऱ्याच शब्दांना लागते मराठीमध्ये. यथावरून जर कोणत्या शब्दाची सुरुवात असेल तर त्याला प्रमाणेच लावायचं दुसरा शब्द. मी असं म्हटलं यथामती, तो यथामती अभ्यास करतो. काय करणार यथामतीचा विग्रह सांगा? मतीप्रमाणे. बरोबर, मतीप्रमाणे. यथाविधी काय करणार? विधीप्रमाणे. विधीप्रमाणे, बरोबर. यथाविधी, विधीप्रमाणे म्हणजे प्रमाणे, म्हणजे असे विग्रह लक्षात ठेवायचे. आणि मग हा समास कोणता आहे? अव्ययी भाव समास. कारण शब्दाचा वापर कसा केलेला आहे? क्रियाविशेषण अव्ययासारखा. त्याच्यानंतर बघा, एक मिनिट, माझं पुढच्या पानावर असतील ते, मला बॅकच जावं लागेल कारण इथे ना एक एक हे ओपन करावं. हो. हा, दुसरा प्रकार. हॅलो स्टुडंट, हा, आता बघा, पहिला जो प्रकार आपण कोणता अभ्यासला? अव्ययी भाव, बरोबर? हॅलो, हो हो बोला. हा, पहिला अव्ययी भाव आपण अभ्यासला. आता इथे एक उदाहरण आलेलं आहे वरती, प्रतीक्षण. आपण म्हणतो तो प्रतीक्षणाला मीटिंग मधून बाहेर पडतो. प्रतीक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला. प्रत्येक क्षणाला यामध्ये प्रत्येक हे महत्वाचं पद आहे, आणि शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा आहे. याचे उपप्रकार नाही. कोणाचे? अव्ययी भाव. दुसरा प्रकार आहे बघा, तत्पुरुष समास. दिसतंय लाल अक्षरामध्ये? हो. हा, आता तत्पुरुषचे काय आहे बघा, उपप्रकार भरपूर आहे. ते उपप्रकार काही लक्षात घेऊ नका, कारण परीक्षेला आपल्याला उपप्रकार विचारत नाही. तुम्हाला जो मुख्य प्रकार आहे, जो मेन आहे, तोच परीक्षेला लिहायला सांगणार. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी ते उपप्रकार इथे दिलेले आहेत. आता तत्पुरुष समासामध्ये काय असते? दुसरं पद महत्वाचं असते. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. घालावा लागतो म्हणजे काढावा लागतो. या समासाचे 3 प्रकार आहेत बघा. ज्या समासातील दुसरं पद महत्वाचं असते आणि अर्थाच्या दृष्टीने जो आपण शब्द गाळणार म्हणजे काढणार किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना काढून टाकणार, या समासामध्ये. आता बघा, विभक्ती, तत्पुरुष, कर्मधारय आणि द्विगु असे 3 प्रकार पडतात. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, लक्षात ठेवायचं,
कोणत्याही या तिघांची उदाहरणं आली तर समजायचं तो तत्पुरुष समास आहे. आता बघा विभक्ती. विभक्ती कोणत्या आहे? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन. त्यांचे प्रत्यय सलाते, सलानाते, नेयशी, निहिशी, असलाते, सलानाते, हे जे प्रत्यय आहे माहिती आहे. आता बघा ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा. आता शब्दयोगी अव्यय शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. क्रिया विशेषण अव्यय तर पाहिलं आपण, म्हणजे प्रतिवर्षी, दरवर्षी, प्रतिवर्षी, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला, ही क्रिया विशेषण अव्यय आहे अव्ययी भाव मध्ये, है ना. मग आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय म्हणजे नाम आणि सर्वनाम यांना जोडून आलेले शब्द. उदाहरणार्थ मी असं म्हटलं, तो झाडावर चढला, याच्यामध्ये कुठल्या शब्दाला कोणता शब्द जोडून आलाय? झाडाला कोणता शब्द जोडलाय? वर. मग वर हे शब्दयोगी अव्यय. तो बस मधून उतरला, बस हे नाम आहे, मधून हे काय त्याला जोडून आलेलं शब्दयोगी अव्यय, है ना. तो अंगणातून घरी आला, तून हे काय? शब्दयोगी अव्यय, म्हणजे हे शब्दयोगी. व्याख्या बघा. ज्या तत्पुरुष समास कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून म्हणजे नष्ट करायचं येतात, दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष असे म्हणतात. आता बघा इथे क्रीडेसाठी अंगण, ऐकू येते सर्वांना? हो सर. हा. आता इथे शब्द आहे बघा, मी क्रीडांगण. क्रीडांगण हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह केला क्रीडेसाठी अंगण. क्रीडेसाठी ई विभक्ती प्रत्यय ई सप्तमीचा, मग तो आपल्याला काढून टाकायचा. मग तो काढल्यावर काय राहते? क्रीडेसाठी अंगण म्हणजेच क्रीडांगण. ऋणातून मुक्त, तून विभक्ती प्रत्यय आहे, ऊन, हून पंचमीचे विभक्ती प्रत्यय आहे, ते तून काढून टाकायचं आहे. ऋणातून मुक्त, ऋणमुक्त. राजाचा पुत्र, सा प्रत्यय आहे षष्टीचा, राजाचा पुत्र, राजपुत्र. म्हणजे दुसरं पद यामध्ये महत्वाचं आहे. समजलं? म्हणजे ही याच्यामध्ये आपण शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय आपण काढून टाकतो. त्याच्यानंतर कर्मधारय समास. कर्मधारय समास सोपा आहे थोडा. आता विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु हे तत्पुरुषचे उपप्रकार आहे. म्हणजे यांचं जरी सेंटेन्स दिलं तुम्हाला तरी समास कोणता येईल? तत्पुरुष. आता कर्मधारय बघा, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे साधारणतः प्रथमा, बघा दोन्ही पदे प्रथमा आणि प्रथमेला प्रत्यय आहे का? नाही. प्रत्यय सुरू होतात द्वितीय पासून, सलाते, सलानाते, नेयशी, निहिशी असे ते द्वितीय पासून सुरू होतात, प्रथमेला प्रत्यय नाही. मग आता कर्मधारय समास बघा, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे साधारणतः प्रथमा विभक्तीत असतात, त्यातील एक पद विशेषण, दुसरे पद नाम असते. बघा आता नाम, सर्वनाम, विशेषण. विशेषण माहिती असेल, ऍडजेक्टिव्ह तुम्हाला. तो मुलगा हुशार आहे, हुशार हे विशेषण. आणि दुसरं पद नाम असते, त्यास कर्मधारय म्हणतात. आता बघा महान असा देव. आता महान हे काय झालं? विशेषण. देव हे काय आहे? नाम. महान असे राष्ट्र, महान हे काय आहे? विशेषण. राष्ट्र नाम. घनासारखा श्याम, घनासारखा कशासारखा? घनासारखा, म्हणजे त्याला उपमा दिलेली आहे, म्हणजे ते विशेषण. श्याम हे नाम. म्हणजे असे शब्द येतील तुम्हाला. महादेव, महान असा देव. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. घनश्याम, घनासारखा श्याम. असा त्यांचा तुम्हाला विग्रह त्या ठिकाणी करावा लागेल. त्याला कर्मधारय समास. सोपा आहे हा. द्विगु समास सगळ्यात सोपा आहे. द्विगु समास तो सुद्धा तत्पुरुषचा उपप्रकार आहे. म्हणजे कसा बघा, ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण, एखादा नंबर असेल बघा, संख्येचा बोध होत असेल आपल्याला. हॅलो येस हॅलो. सर.
हा सर. हा एक मिनिट, येतोय आवाज? हो हो. हा. हा एक मिनिट. हॅलो. हा सर. हा एक मिनिट, मला ना थोडा ब्लूटूथ कनेक्ट. हा हा. हा एक मिनिट असू द्या. आता आवाज येतोय का? स्क्रीन दिसते? हो सर. हा तर बघा, द्विगु समासामध्ये काय असेल बघा, की ज्या समासातील पहिलं पद बघा संख्या विशेषण असतं आणि दुसरं पद नाम असेल तर द्विगु समास होतो. आता बघा पंचवटी, आता यावरून जर आपण पंच म्हणजे संख्येचा बोध होतोय. दुसरं बघा नव, नवरात्र, नव, नऊ संख्येचा बोध होतोय. त्रिभुवन, त्रि म्हणजे तीन संख्येचा बोध होतोय. चातुर्मास, चार संख्येचा बोध होतोय. म्हणजे असे एक्झाम्पल आले, पंचवटी, नवरात्र, त्रिभुवन, चातुर्मास, तर समजायचं की तो तत्पुरुष समास. त्यांचा विग्रह कसा करणार? आता याची सुद्धा एक पद्धत आहे बघा. पंचवटी, पाच वटींचा समूह. पंच म्हणजे पाच म्हणायचं आणि वटी आहे वटींचा आणि समूह समुदाय ग्रुप हा शब्द त्याला लावायचा. नवरात्र, नऊ रात्रींचा समूह. नवरात्रामध्ये 9 रात्री असतात. त्रिभुवन, भुवन म्हणजे घर, 3 भुवनांचा समूह. चातुर्मास, 4 महिन्यांचा समूह. याप्रमाणे याचा विग्रह करायचा. ओके, आवाज येतोय? हो सर. एक
हॅलो हॅलो येस सर. येस सर.